अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर सुवर्णकारांचा ठिय्या आणि उपोषण आंदोलन 7व्या दिवशीही सुरूच आहे. शेगावच्या बोधेगाव येथील सुवर्णकाराला बेकायदेशीर ताब्यात घेऊन अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. मात्र पोलीस प्रशासन या आंदोलनाची दखल घेताना दिसत नाहीयेत. जोपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. 7 दिवसांपासून सुवर्णकारांच्या संघटनेचे उपोषण सुरू असल्याने या उपोषणाला आता राज्यभरातून सुवर्णकार सहभागी होऊ लागले आहेत. 29 तारखेपासून चालू झालेल्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे. परंतु अद्यापपर्यंत SP साहेब असतील किंवा वरिष्ठ अधिकारी असतील यांच्याकडून कुठलीही हालचाल यामध्ये न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये दिसून येत नाही. उलट हे आंदोलन मोडकळीस काढण्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न चालू आहे. जसं की मंडपवाल्यांच्या संदर्भामधले निवेदन नोटीस पाठवले, अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने पाठवले. हे आंदोलन तुम्ही मागे घ्या. परंतु ही जी लढाई आहे ही न्यायाची आहे आणि आम्ही सर्व सराफ सुवर्णकार संलग्न व्यावसायिक बांधव या सर्वांना अजूनही वरिष्ठांकडून अपेक्षा आहे की ती यामध्ये निश्चितच न्याय देतील आणि जे काही कोतवाली पोलीस स्टेशनमधले गुंड प्रवृत्तीचे जे काही अधिकारी आहेत यांच्यावरती योग्य ती कारवाई करतील अशी संबंध महाराष्ट्रामधील माझ्या सराफ सुवर्णकार बांधवांची अपेक्षा आहे. आणि या अपेक्षेतून आज आम्ही 8 दिवस झालं या ठिकाणी बसून माझ्या महाराष्ट्र शासनाच्या कर प्रणालीमध्ये सर्वात जास्त कर भरणारी ही व्यवस्था आहे. ही व्यवस्था आज ह्या वरिष्ठांकडे न्यायाची भीक मागते. तर मला वाटतं की आम्हाला आजही आम्ही 8व्या दिवशीही यामध्ये अपेक्षित आहोत. यामध्ये निश्चित न्याय मिळेल आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती तत्काळ FIR दाखल करून त्यांच्या निलंबन करून निष्पक्ष कारवाई होणं हे गरजेचं आहे. कारण हा तपास करत असताना कुठेतरी ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप हे जास्त प्रमाणात जाणवतो. ह्या दबावामध्ये कुठेतरी वरिष्ठ आहेत का हेही शंका आम्हाला यामधून येते. आम्ही न्यायिक मार्गाने संवैधानिक मार्गानेच आम्ही आमचं म्हणणं मांडू. कारण हा सर्व व्यापारी वर्ग आहे. कुठल्या प्रकारचे जे तोडफोड किंवा कुठलेही जाळपोळ असं चुकीच्या पद्धतीची किंवा रास्ता रोको किंवा आक्रमकता ही न करता उलट आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गानेच आम्हाला न्याय मिळवायची अपेक्षा आहे. आणि आम्हाला न्यायप्रविष्ट बी विषय आपला आहे. माननीय न्यायालयाकडे बी सर्व बाबी आम्ही मांडतोय. त्यांच्याकडूनही तीच अपेक्षा आहे. त्यामुळे बाकी वेगळी काही अशी आक्रमकता वगैरे असा काही विषय होणार नाही. परंतु माझा हा व्यापारी असणारा वर्ग जो आज आपल्या कर प्रणालीमध्ये सर्वात जास्त सहभागी आहे याला न्याय हे वरिष्ठ आपले गृहमंत्री साहेब असतील, IG साहेब असतील, DIG साहेब असतील आणि SP साहेब असतील यांच्याकडून मिळेल ही पूर्ण आशा आहे. आणि ज्या पद्धतीने हे अधिकारी वागलेत निश्चितच असा अधिकारी परत कुठला वागणार नाही अशा पद्धतीचा यांच्याकडून न्याय होईल ही आमची सर्वांची अपेक्षा.